बघा, तर आपण काल काय केलं होतं बघा, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फॉर एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे काही प्रॉब्लेम्स आपण घेतलेले होते. तर राईट, सोबत आपण काय केलं होतं लक्षात आहे, सम अदर प्रॉब्लेम्स फक्त जे पहिलं प्रॉब्लेम आहे ते आपण घेतलं होतं. आज आपला पेज नंबर 8 वर पहा सम अदर प्रॉब्लेम्स. बघा पेज नंबर 8, पेज सम अदर प्रॉब्लेम्स, त्यामधला क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे, तो सगळ्यात खाली आहे बरोबर. तर पहा लक्षात आहे, तर हा क्वेश्चन कसा असतो, ओके, मी तिकडे लिहून देतो तुम्हाला आणि त्याच्यानुसार आपण बोलू. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा काय आहे, तर क्वेश्चनचं काय म्हणणं आहे, इफ हा लक्षात आहे ए इक्वल टू 1 2 3 4 आहे and x is 2 by 2 matrix, x is 2 by 2 matrix such that ax equal to I, then find x, then find x. तर आपल्याला काय करायचं पाहायचं सूत्र सांगितलेलं आहे काय, ax equal to I हे आपल्याला गिवन आहे, a मॅट्रिक्स आपल्याला गिवन आहे, a हा 2 by 2 मॅट्रिक्स आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा x फाइंड आउट करायचा. तर याच्यात दोन मेथड्स आहेत बरोबर आहे. तर या दोन्ही मेथड्स मी तुम्हाला शिकवतो बरोबर, थोडंसं लक्षात आहे मी काय सांगू म्हणते. ओके, याच्यात जर दोन मेथड्स आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत दोन मेथड सॉल्व्ह होतात बरोबर आहे. तर हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत पहा लक्षात आहे, दोन मेथड जर सॉल्व्ह असेल तर मी तुम्हाला काय करतो, मेथड दोन्ही शिकवतो. तुम्ही मला काय करायचं, आज सांगायचं, म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर सांगायचं, मला मेसेज करू की कोण्या मेथडला जायचं, आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं. ओके, मेथड बंद करायचं आहे, मेथड पूर्ण करायचं आहे. मी दोन्ही मेथड शिकवतो आज. तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणती इझी जाते आणि कोणती थोडीशी क्रिटिकल जाते बरं आहे ना, त्याच्यानुसार आपण डिसाईड करू बरं आहे. तर पहा लक्षात आहे इकडे जी मेथड 1 आहे ती आपण पहिल्यांदा स्टार्ट करून घ्यायची. ओके, मेथड 1 माझं काम आहे तुम्हाला दोन्ही शिकवतो. ओके, त्याचा तुम्ही डिसाईड करा पुढे आपल्याला कोणती कंटिन्यू करायची. ओके, तर मेथड 1 मध्ये पहा लक्षात आहे कोण आहे पहा पहिल्यांदा बघा, आपल्याला ए मॅट्रिक्स गिवन आहे 1 2 3 4 आहे आणि आपल्याला सोबत काय गिवन आहे बघा, ax equal to y. सो x ए कोण घ्या, ए काय गिवन आहे बघा 1 2 3 4 राईट. सोबत काय गिवन आहे बघूया लक्षात आहे ax equal to y. आता आपलं मेन एम काय आहे ते फाइंड x. आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच पहा लक्षात आहे हा जो a आहे, आता बघा इथं आहे x, म्हणजे आपल्याला हा a इथं नसला पाहिजे, कोण नसला पाहिजे a, फक्त कोण नसला पाहिजे x. इथं काहीतरी चेंज होईल. अशा केस मध्ये काय करायचं पहा, आता काय करायचं बघूया, x च्या पहा a * x तुम्हाला काल सांगितलं पर्यंत एक दोन दिवस आपण सांगितलं होतं की जो पहिला असतो तो असतो प्री फॅक्टर बरोबर, आणि जो दुसरा असतो तो असतो पोस्ट फॅक्टर बरोबर. म्हणजे आता आपलं मेन एम आहे की या a ला मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला i मध्ये. तेव्हा बघा आता i मध्ये कन्वर्ट केला तर i * x बरोबर आहे ना, i * x काय होईल x बरोबर. याच्या दोन मेथड आपण बघितल्या, या a ला आपण i मध्ये कन्वर्ट करू शकतो. कोणत्या लक्षात आहे कशी करायचं मी सांगतो पहिल्या मेथड मध्ये. दुसऱ्या मेथड मध्ये काय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पण आपण समजू शकतो, या a ला i मध्ये कन्वर्ट करू शकतो बरोबर ना. तर सध्या आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जाऊ नये. आता पहा लक्षात आहे हा a कोण आहे, प्री फॅक्टर आहे. कोणता फॅक्टर आहे, प्री फॅक्टर. सो दॅट्स व्हाय काय करायचं पहा लक्षात आहे याला प्री फॅक्टर असल्यामुळे इथे लिहायचं प्री मल्टिप्लाय बाय a इन्व्हर्स राईट. प्री मल्टिप्लाय बाय a इन्व्हर्स म्हणजे a इन्व्हर्स न मल्टिप्लाय, पण मल्टिप्लाय कसं करा, प्री मल्टिप्लाय नॉट पोस्ट मल्टिप्लाय. पोस्ट मल्टिप्लाय म्हणजे तो या साइडला येतो राईट साइडला राहील, म्हणजे या साइडला राहील, हा पण इथे मल्टिप्लाय होईल. प्री मल्टिप्लाय म्हणजे जस्ट ओके, म्हणजे स्पॉट्स काय म्हणजे a इन्व्हर्स * ax आहे, या ax चा समोर मल्टिप्लाय ओके इक्वल टू. आता बघून गेलं सर की प्री मल्टिप्लाय म्हणजे या i च्या पण सुपर मल्टिप्लाय करा, म्हणजे a इन्व्हर्स काय असेल तुमच्या इनटू i, a इन्व्हर्स काय असेल इनटू i. आता बघा लक्षात आहे की आपण शिकलो आहे a इन्व्हर्स * a पहिल्या लेक्चर मध्ये शिकलो होतो a इन्व्हर्स * a इक्वल टू काय असेल i. जस्ट सिंपली राइट i * x म्हणजे काय असेल बघा a इन्व्हर्स * i. हा आपण फॉर्म्युला शिकलोय आपण बरोबर आहे. हा काय असेल a इन्व्हर्स, कारण की a इन्व्हर्स i ला आपण लक्षात आहे i ला कसं तुम्ही मल्टिप्लाय करा, आन्सर काय असेल तो मॅट्रिक्स येतो म्हणजे हा असेल a इन्व्हर्स. सो i * x आपण फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, हा काय असेल x, कारण मी तुम्हाला सांगितलं i ला पुढे मॅट्रिक्स ने मल्टिप्लाय करा, आन्सर काय असेल तोच मॅट्रिक्स असेल. सो i * x म्हणजे स्मॉल अक्षर आहे x इक्वल टू काय आहे आपला a इन्व्हर्स
x इक्वल टू काय आहे आपल्याला a इन्व्हर्स म्हणजे धन बाजूला काय म्हटलं आहे फाइंड x तर x म्हणजे कोण तयार होईल a इन्व्हर्स x म्हणजे कोण तयार होईल a इन्व्हर्स तर a मॅट्रिक्स आपल्याकडे गिवन आहे आता आपल्याला जावं लागेल त्याच्या इन्व्हर्स साठी बरोबर आहे मग आता मला लक्षात आहे काय केलं आपण पहिल्यांदा बघा हे प्री फॅक्टर होता म्हणून काय केलं प्री मल्टिप्लाय बाय a इन्व्हर्स ओके a इन्व्हर्स इनटू a i हे बघा हे दोन बरोबर आहे ना याचा याचं मल्टिप्लिकेशन नाही या दोघांचं आता i आता बघा i इनटू x म्हणजे कोण आहे x x इक्वल टू काय असेल a इन्व्हर्स जस्ट नाउ याच्या पुढे बघा तर समजून घ्या x म्हणजे कोण आहे a इन्व्हर्स याला तुम्ही इक्वेशन बन i into x that is x याला तुम्ही इक्वेशन बन आता आपल्याला काय करायचं आहे लक्षात आहे x इक्वल टू a इन्व्हर्स आहे तर पहिल्यांदा आपल्याला या a चा इन्व्हर्स तयार करायचा आहे तर सरळ सरळ काय करायचं तो इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे तो इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आपण या लक्षात आहे बाय ऍडजॉइंट मेथड कोणत्या मेथड करायचं आपल्याला ऍडजॉइंट मेथड बरोबर म्हणजे ऍडजॉइंट मेथड आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे आता ऍडजॉइंट मेथड जर आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर पहा लक्षात आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो डिटरमिनंट ऑफ a हा असेल 1 2 3 नाउ नेक्स्ट पहा लक्षात आहे काय होईल 1 into 4 4 4 6 काय होईल म्हणजे -2 हा डिटरमिनंट ऑफ a नॉट इक्वल टू 0 सो दॅट्स व्हाय काय असेल a इन्व्हर्स इज एक्झिस्ट बरोबर ना हे आपण बघितलं आता पुढे आपल्याला काय करायचं आहे बघून घ्या a इन्व्हर्स इज एक्झिस्ट आहे बरोबर ना आता आपल्याला इन्व्हर्स तयार करायचा आहे तर पहा लक्षात आहे डिटरमिनंट ऑफ a आपण एक तयार केला आहे पहिल्यांदा आपण एक मेथड शिकलो आहे बरोबर आहे काय असेल बघून घ्या a11 a12 a21 आणि काय असेल a22 ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय तयार करायचे असतात को फॅक्टर काय तयार करायचे असतात को फॅक्टर्स केला आहे आपण ऑलरेडी बरोबर आहे तर आपल्याला a11 काय असते बघून घ्या लक्षात आहे 1 + 1 = 2 2 इज अ इवन नंबर सो दॅट्स व्हाय जस्ट राइट हियर m11 बरोबर आहे आता बघा हा पॉझिटिव्ह असेल कारण की 1 + 1 = 2 2 इज अ इवन नंबर मागचे जे लेक्चर जर तुम्ही बघितले असेल तर काही विशेष नाही येतात बरोबर आहे ना आता बघा लक्षात आहे हा a11 तयार करायचा हा ज्या रो मध्ये असेल ज्या कॉलम मध्ये असेल बघा फिनिशिंग काही 4 नेक्स्ट पहा a12 कोण असेल बघून घ्या -m12 मायनस आता मायनस का बरं घेतला आपण फक्त मायनस का बरं घेतला 1 + 2 काय 3 3 इज अ ऑड नंबर दॅट्स व्हाय वी टेक हियर मायनस आता लक्षात आहे मायनस आहे काय आहे हा 2 ज्या रो मध्ये असेल ज्या कॉलम मध्ये असेल कॅन्सल करा कोण शिल्लक राहील फक्त 3 दॅट इज मायनस नेक्स्ट बघून घ्या a21 दॅट इज बघून घ्या मायनस किती असेल m21 राइट -4 असेल m21 आता मला लक्षात आहे मायनस m21 आहे मायनस का बरं 2 + 1 = 3 3 इज अ ऑड नंबर दॅट्स व्हाय राइट हियर मायनस जस्ट राइट हियर मायनस ओके आता बघा 1 हा 3 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये कॅन्सल करा की शिल्लक राहील नेक्स्ट पॉइंट लक्षात आहे a22 हा असेल m22 राइट कारण की पहा 2 + 2 = 4 4 इज अ इवन नंबर सो दॅट्स व्हाय वी राइट हियर पॉझिटिव्ह ओके आता बघा a22 है ना हा ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये कॅन्सल करा कोण शिल्लक राहील 1 मग आता मला लक्षात आहे त्याच्यानंतर आपण काय करू दुसरे को फॅक्टर आपल्याला भेटले नेक्स्ट स्टेप काय करून घ्या इन्व्हर्स तयार करायची मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काय असेल बघून घ्या aij काय फॉर्म्युला बघा a11 a12 a21 आणि कोण असेल a2 आता मला लक्षात आहे a11 ची व्हॅल्यू किती आहे 4 a12 ची व्हॅल्यू किती आहे -3 नेक्स्ट बघा m21 सॉरी a21 ची व्हॅल्यू किती आहे -2 नेक्स्ट बघा a22 ची व्हॅल्यू किती आहे 1 राइट हा आपला a आहे त्यानंतर काय करायचं असते बघून घ्या लक्षात आहे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं आहे मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट ओके मग चला बघा ऍडजॉइंट ऑफ a काय फॉर्म्युला असतो मला लक्षात आहे aij काय असेल ट्रान्सपोज आता बघा ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं आहे रोचे आपल्याला कॉलम करायचे आहे म्हणजे किती असेल 4 -3 -2 आणि किती असेल 1 हा झाला आपला ऍडजॉइंट ऑफ a मग आता मला लक्षात आहे काय असेल इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स आता आपल्याला काय करायचं आहे मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे मला लक्षात आहे a इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ a इनटू काय असेल फॉर्म्युला ऍडजॉइंट ऑफ ठीक आहे ना मग आता मला लक्षात आहे काय म्हणतो a इन्व्हर्स 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ a आपण पहिलेच तयार केला डिटरमिनंट ऑफ a कोण आहे -2 राइट आणि ऍडजॉइंट ऑफ a जो आपण ऑलरेडी तयार केला आहे ते बघूया 4 -2 -3 आणि 1 आता वाटतं तुम्हाला हा मायनस आहे आतमध्ये घेऊन जायचं तुम्ही घेऊन जाऊ शकता राइट आणि तुम्हाला नाही वाटत किंवा मायनस आहे आतमध्ये नाही घेऊन जायचं तसंच राहू द्या काही बिघडत नाही राइट तुम्हाला वाटलं मायनस आहे आतमध्ये घेऊन हा मायनस होईल हा प्लस होईल हा प्लस होईल हा मायनस होईल आणि तुम्हाला वाटलं की नाही सर काय पुढे निवडून हा फायदा झाला असता आपला मायनस आहे आतमध्ये दिला असता
हे सगळे निगेटिव्ह असतात, म्हणजे हे सगळे पॉझिटिव्ह होऊन गेले असते. आता ऑलरेडी काय झालं कोण घ्या, दोन ऑलरेडी निगेटिव्ह आहे, दोन ऑलरेडी निगेटिव्ह आहेत. आपण याला आपण दिलं तर हे दोन निगेटिव्ह होऊन जाईल, हे दोन पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे काही फायदा आहे आपल्याला, जास्त काही फायदा नाही आहे, बरोबर ना. तीन निगेटिव्ह जर असतील तर मग फायदा असता. एक पॉझिटिव्ह राहिला, हा पॉझिटिव्ह राहिला असता, ही तीन जर निगेटिव्ह असते, ही तिन्ही पॉझिटिव्ह झाले असते, हा एक निगेटिव्ह झाला असता, बरोबर आहे. म्हणून काय करायचं, जनरली जर फायदा होत असेल तर आपण न्यायचं नाही तर द्यायचं. ओके, हा झाला आपला A इन्व्हर्स, राईट, हा झाला आपला A इन्व्हर्स. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे पहा, A इन्व्हर्स तर भेटला, पण आपला मेन एम आहे A इन्व्हर्स फाइंड आउट करायचा. आपला मेन एम काय आहे, फाइंड x. आता आपला x म्हणजे कोण आहे, A इन्व्हर्स, दॅट इज x कोण घ्यायचं आहे, 1 implies x इक्वल टू कोण असेल, A इन्व्हर्स. सो x इक्वल टू काय, A इन्व्हर्स कोण आहे, -1/2 4 -3 आणि इक्वेशन 1. हा आपला x, बरोबर आहे. तर हे बरोबर बघायचं, प्रॉब्लेम 2 किंवा 3 मार्क येईल, बरोबर, 2 ला नाही येणार, 3 लाच येईल. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, आपल्याला समजून घ्या, बरोबर आहे. खराब काम आहे, ठीक आहे, त्यामध्ये काही जास्त नाही आहे. सगळ्यात पहिले आपण इक्वेशन बघितलं, x इक्वल टू i आहे, x इक्वल टू i समजून घ्या. लक्षात येईल काय असेल, p मल्टिप्लाय बाय a इन्व्हर्स. a इन्व्हर्स आपण मल्टिप्लाय करू, a इन्व्हर्स इंटू a कोण असेल, i x इक्वल टू काय असेल, a इन्व्हर्स, बरोबर आहे ना. इकडे पण a इन्व्हर्स मल्टिप्लाय करू, a इन्व्हर्स इंटू i काय असेल, a इन्व्हर्स. तो i इंटू x काय असेल, x इक्वल टू काय असेल, a इन्व्हर्स. म्हणजे आता आपल्याला समजलं x जर फाइंड आउट करायचं तर काय करावं लागेल, a इन्व्हर्स फाइंड आउट करावं लागेल. तर आपण काय केलं पहा, जो आपली मेथड आहे त्या मेथडला a इन्व्हर्स फाइंड आउट केला, डायरेक्ट 1 इम्प्लाय म्हणजे इक्वेशन नंबर 1 वरून, बरोबर आहे. काय म्हणतात, x इक्वल टू a इन्व्हर्स प्लस a इन्व्हर्स ठिकाणी x आपल्याला x पण भेटला, आपला आन्सर पण तयार झाला. पण ही झाली एक मेथड, इजी, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणून लक्षात आहे, सेकंड मेथड बघायची आहे, बरोबर आहे ना. तर सेकंड मेथड मध्ये काय बघायचं समजून घ्या. बघा, मेथड 2, बघा मेथड 2. ओके, आता मला लक्षात आहे इकडे काय आपल्याला गिवन काय आहे, बघा ax = y. चला बोला a किती आहे, पटकन सांगा, a किती आहे, 1 2 3 आणि 4. इकडे कोण आहे, x आणि i बघा काय दिलं तुम्हाला, 1 0 0 1. आता मी 2/2 का लिहिला, कारण इकडला मॅट्रिक्स 2/2 आहे म्हणून आपल्याला इकडे 2/2 लिहायचं. ओके, तर पहा लक्षात आहे इकडे आपलं मेन एम काय आहे. आता मेन एम आपला असं असेल, कोण लक्षात आहे इकडे, या हा जो मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्सला कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला i मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, i मध्ये. म्हणजेच पहा i * x. आता हा आयडेंटिटी आहे, हा कुठेतरी वेगळ्या मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होतो. समजून घ्या, हा b मध्ये कन्वर्ट झालेला आहे, दॅट इज i * x. x इक्वल टू लक्षात आहे काय म्हणजे 3. म्हणजे आता आपल्याला जसं बोलून घ्या, आपण इन्व्हर्स फाइंड आउट केला, तसंच आपल्याला काम करायचं आहे, या मॅट्रिक्सला, या a मॅट्रिक्सला कुठे कन्वर्ट करायचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठे कन्वर्ट करायचं आहे, आयडेंटिटी. तर पहिल्यांदा पहा, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला इथे 1 पाहिजे. आता हे कसं डिसाइड करायचं, पहा लक्षात आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे, पहा लक्षात आहे, या मेथडमध्ये आपण ऍक्टिव्ह मेथड यूज केलेली आहे. आता याला जर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये जर कन्वर्ट करायचं, आपल्याकडे दोन ट्रान्सफॉर्मेशन आहे, एक रो आणि एक कॉलम. तर इथे कोणते यूज करायचे, रो यूज करायचे की कॉलम यूज करायचे, हे कुठून डिसाइड करायचं, तर आहे कारण की प्रॉब्लेमवर डिपेंड राहते, रो यूज करायचे कॉलम यूज करायचे. ओके, तर पहा लक्षात आहे इकडे हे कुठून डिसाइड करायचं. तर पहिल्यांदा पाहायचा, हा जो a आहे हा प्री फॅक्टर आहे की पोस्ट फॅक्टर आहे. आता हा कसा ओळखायचा, आता बघा हे दोन आहेत a आणि x. यामध्ये a पहिल्यांदा आलेला आहे, a पहिल्यांदा आला आहे म्हणजे कोण लक्षात आहे इकडे a इज अ प्री फॅक्टर, a कोणता फॅक्टर आहे, प्री फॅक्टर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पहा लक्षात आहे इकडे, याला या a ला पुढे कन्वर्ट करायचं आहे i मध्ये, म्हणजे प्री फॅक्टर वर आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहे. तर मला एक सांगा, मी तुम्हाला 2 पॉइंट नोट करून दिले होते. एक म्हटलं मी तुम्हाला की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, पहा लक्षात आहे इकडे, त्यातले जे रो ट्रान्सफॉर्मेशन आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन इज अप्लिकेबल ओनली ऑन प्री फॅक्टर. ते कशावर अप्लाय होतात, प्री फॅक्टरवर. अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन इज अप्लिकेबल ऑन पोस्ट फॅक्टर. आता हे पहा लक्षात आहे इकडे, हा जो मॅट्रिक्स आहे हा प्री फॅक्टर आहे, म्हणजे आपल्याला कोणते ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागेल, रो ट्रान्सफॉर्मेशन. कोणते, रो ट्रान्सफॉर्मेशन. हा जर समजा इक्वेशन असं असतं, x a = y, आता तशी इक्वेशन, तर इथे पहा पुन्हा x ला असं लिहिलं असतं आपण, a म्हणजे पुन्हा 1 2 3 4, i म्हणजे काय असेल, 1 0 0 1. ओके, आता पहा हा जो a झाला, हा झाला पोस्ट फॅक्टर, पहा x च्या नंतर आला. मग हा पोस्ट फॅक्टर आहे, आपण इथे काय केलं असतं, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले असते. कोणते, कॉलम.
पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इक्वेशन गिवन आहे ax = y, सो दैट्स व्हाय a इज अ फ्री फॅक्टर, सो दैट्स व्हाय वी हैव टू अप्लाई हियर रो ट्रान्सफॉर्मेशन. अकॉर्डिंग टू रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पहिल्यांदा इथे पाहिजे आणि याच्या खाली कॉलम वाईज आपल्याला 1 0 1 0 राहायचे असतात. बघा इथे 1 पाहिजे ऑलरेडी आहे, या 3 च्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतं 0, म्हणजे तुम्हाला पुढे चेंज करायचं आहे r2. बरोबर काय करायला लागेल मग r2 मायनस आता 3 आहे, या 1 ला किती मल्टिप्लाय करायला लागेल 3 ने, तेव्हा 3 3 काय होईल 3r. बरोबर बघा काय म्हणजे कोण चेंज होणार एरोच्या लेफ्ट साइडला बघा r1 या व्हॅल्यू टाका 1 x इकडे काय होईल बघा 1 0. आता इकडे आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे बघा 3 3 काय होईल 0, 3 3 1 आला 0. सेम ऑपरेशन इकडे परफॉर्म करा 0 3 ओके r1 डिवाइड right 4 6 it becomes -2, just simply write -2. ये प्रॉब्लेम तुम्ही ऑलरेडी सॉल्व केला आहे 1 2 3 4 बरोबर ना. आता सेम ऑपरेशन आपल्याला इकडे परफॉर्म करायचा आहे r2 3 r1 that is 0 -3 r1 किती आहे बघूया 1 it becomes -3, just write -3. इथे बघा 1 3 into 0 आन्सर असेल 1. ओके आणि 3 into 0 काय होईल 0. आता बघा इथे 1 पाहिजे होता, आपल्याला इथे 0 पाहिजे होता भेटला. आता या -2 च्या ठिकाणी आपल्याला 1 पाहिजे. आता -2 च्या ठिकाणी 1 तसा होत नाही, कारण की पाला लक्षात आहे की इकडे 1 आहे हा 0 ची निष्ठ, म्हणजे आता आपल्याला ब्रह्मास्त्र यूज करावं लागेल. -2 च्या ठिकाणी 1 आणायचं आहे, तर काय करावं लागेल आपल्याला r2 डिवाइडेड बाय -2. हे प्रॉब्लेम तुम्ही ऑलरेडी सॉल्व केलेला आहे मला माहिती आहे. फक्त इथं काय होतं a * a इन्व्हर्स = y असं होतं. आता इथे बोलायला आहे x, तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जे होमवर्क पण पाठवलेलं आहे मला माहिती आहे. आता बघा काय करायचं r2 चेंजेस टू r2 डिवाइडेड बाय -2. तो पुन्हा बघा कोण चेंज होत आहे r2, तर आता r1 एलिमेंट घ्या काय असेल बघा 1 2 x = काय असेल बघा 1 0. ओके आता बघा काय असेल -3 म्हणजे तो ऍडजस्ट व्हायचं आहे, तर ठेवायचं. ओके आता बघा काय होतं r2 डिवाइडेड बाय -2. ओके आता बघा हा तो 0 आहे, 0 कशाने डिवाइड करा आन्सर असेल -2. -2 ला -2 डिवाइड करा आन्सर असेल 1. इथे बघा -3 ला -2 डिवाइड करा काय होईल 3/2. जे 1 ला बघून घ्या हा म्हणजे -1/2. ठीक आहे ना. मग आता बघा लक्षात आहे काय होईल. ओके आता आपल्याला इथं 1 पाहिजे होता 1 भेटला, इथे 0 पाहिजे होता 0 भेटला, इथे आपल्याला 1 पाहिजे होता सेकंड कॉलम मध्ये तोही भेटला. आता या 2 च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे, तर कसा आणणार होता हा 2 आहेच, या 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा 1 * 2 काय होईल 2 - 2 काय होईल 0. म्हणजे आता कोण चेंज करायचा आहे r1 चेंजेस टू r1 -2 r2. या 1 ला 2 मल्टिप्लाय करायचा आहे हा r2 मध्ये, दॅट्स व्हाय वी सिम्पली राइट हियर -r2 -2 r2. ओके मग आता r1 काय होईल 0, डायरेक्ट शेवटची जी स्टेप आहे ती घेऊन टाका 1 0 0. राइट हा आपला x. आता इकडे काय करायचं आहे बघा कोण चेंज होणार आहे r1, r2 एलिमेंट घ्या 3/2 मायनस काय असेल 1/2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ऑपरेशन या साइडला परफॉर्म करायचे आहे. बघा काय होते r1 किती आहे बघा 1 -2 r2 किती आहे 3/2. इट गेट कॅन्सल 1 -3 किती होईल -2. जस्ट सिंपली राइट -2. सेम ऑपरेशन इकडे परफॉर्म करायचं आहे. बघा r1 किती आहे 0 -2 इनटू किती असेल -1/2. इट गेट कॅन्सल मायनस काय असेल प्लस आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आहे एखादा ऑपरेशन आपण परफॉर्म केलेले आहे 1 0 0 1 आपण दिलेला आहे 1 0 0 1 मध्ये पोहोचेल i into x इथे बघा इथे 1/2 आहे इथे 1/2 आहे. तुम्ही 1/2 कॉमन करू शकता. राइट 1/2 जर कॉमन काढला तर म्हणजे जबरदस्ती कॉमन नाही आहे 1/2 नाही आहे तर जबरदस्तीने कॉमन करून राहिले. तर या केस मध्ये पुन्हा 2 ला मल्टिप्लाय करा -4 पुन्हा मल्टिप्लाय करा 2 इथून 1/2 कॉमन निघाला 3 इथून मला लक्षात आहे 1/2 कॉमन निघाला पुन्हा राहील मायनस तुमचं राहील मायनस. ओके आता बघा i into x आला आपला x. मागच्या वेळेस काय केलं आपण मायनस साइन बाहेर ठेवला म्हणजे मेथड मध्ये, तर एक काम करून टाका मायनस साइन कॉमन करून टाकायचं म्हणजे आपला आन्सर कसं मिळून दिल बरोबर. राइट -1/2 नाही काढलं तर मिळत नाही आन्सर ते चुकीचं नाही तुमचं. ओके हा पॉझिटिव्ह होईल हा निगेटिव्ह होईल हा निगेटिव्ह होईल हा पॉझिटिव्ह होईल. ओके बघा x इक्वल टू काय असेल बघून घ्या दॅट इज मला लक्षात आहे -1/2 4 -2 -3 1 बरोबर आहे ना. हे आपला आन्सर मागच्या वेळेस कोणाला होतं या वेळेस कोणाला. आता ह्या ज्या दोन्ही मेथड्स आहेत मला लक्षात आहे त्या दोन्ही
तर ही जी सेकंड मेथड आहे ती थोडी शॉर्ट आहे, बरोबर आहे. मी फ्रँकली सांगतो सेकंड मेथड कशी आहे, शॉर्ट आहे, बरोबर आहे. जी फर्स्ट मेथड आहे ती लॉंग आहे. सेकंड मेथडला आन्सर लवकर निघते ऍक्च्युली, बरोबर आहे, म्हणजे टाइम कमी लागतो सेकंड मेथड. ओके, आता काय होते मला लक्षात आहे तुम्हाला प्रॉब्लेम जातो सेकंड मेथड मध्ये. मी सांगतो ड्रॉबॅक्स काय आहे दोन्ही मेथडचे. ओके, पहिल्या मेथडमध्ये ऍडमिट मेथड आहे तो विषय नाही, बरोबर आहे, ती थोडी लॉंग आहे, हा तिचा एक ड्रॉबॅक आहे, पण ती सोपी आहे, हा तिचा फायदा आहे. त्यात चुका होण्याचे चान्सेस कमी आहेत, बरोबर आहे. कशामध्ये, पहिल्या मेथडमध्ये. दुसऱ्या मेथडचं काय, दुसरी मेथड शॉर्ट आहे, बरोबर आहे, पण थोडी क्रिटिकल आहे, म्हणजे तुमच्या चुका होऊ शकतात किंवा रोड ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर आहे. म्हणून हे थोडंसं बरोबर बघायचं. तुम्ही काय करायचं, आज ह्या दोन्ही बघायच्या, बरोबर आहे ना, पुन्हा रिवाइंड करून बघायचं. तुम्हाला जी मेथड त्यातली चांगली योग्य वाटत, मेथड 1 किंवा मेथड, मला तुम्ही मेसेज करून सांगायचं, बरोबर आहे. म्हणजे आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये 30 मेथड घेऊ शकतो. ओके, तर पहा लक्षात आहे, एवढं लक्षात ठेवायचं की एवढं काम तुम्ही अवश्य करायचं, बरोबर आहे ना. आणि तुम्ही काय करता, मेसेज पाठवता तुम्ही, तो पाठवल, तो पाठवल, तो पाठवल, मी एक दोन ऐकत नाही, मी पहिले सांगतो, मला पाहिजे सगळ्यांचा, ठीक आहे ना. एक दोघांना जर मला सांगितलं तर मी गिनती घेत नाही, एक दोघांचे, ठीक आहे. एक दोघांचे मेसेज आले मला, मागच्या वेळेस तुम्ही तसंच केलं होतं, बरोबर आहे ना. तुम्ही काही क्लिअर सांगितलं नाही, मी पटकन दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करून दिला, बरोबर आहे. हे वाट नाही पाहिजे की सरांना आपल्याला काय सांगितलं, बरोबर आहे. आपण काम आहे पटकन मेसेज करतो, बरोबर आहे ना. ते बाकीचे करू की नाही करू, ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करता, बाकीचे पाठवून मग सर डिसाईड करत, तो नाही विषय. आपलं काम आहे पटकन पाठवून द्या, विषय. एक दोन जणांचे जर मेसेज आले किंवा 10-12 लोकांचे मेसेज आले तर मी डिसाईड करून नाही करत, बरोबर आहे. मग मी मला जे वाटते ते मी डिसाईड करतो. तर बेटर वे राहील की तुम्ही पटकन मला सांगायचं असं. ओके, तर बघा लक्षात येईल त्याच्या दोन्हीकडे आपण शिकलेलो आहे, त्याचं तुम्हाला कोणत्या वेळी जायचं, काय जायचं, बरोबर करायचं, आणि मला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे कुठल्या वेळी जायचं. ओके, तर बघा लक्षात आहे. सेकंड प्रॉब्लेम आता बघून घ्या. आता जायचं आपल्याला पेज नंबर 9 वर. पेज नंबर काय, 9, बरोबर आहे. त्यातला आता आपल्याला बघायचा आहे क्वेश्चन नंबर 5. कोणता बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 5, बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर 5 जो आहे, पहा लक्षात आहे, त्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय करायचं आहे समजून घ्या पहिल्यांदा, बरोबर आहे ना. क्वेश्चन नंबर 5च्या अगोदर थोडं ऐकून घ्या, काय ऐकायचं आहे पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 5च्या अगोदर आपण 4 वर जाऊ, बरोबर आहे ना. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे, मग मला तुम्ही उद्या सांगता क्वेश्चन नंबर 4 जो आहे, तुम्ही एक काम करतो, तुम्ही मेथड 1 घेतो आज, पुन्हा मेथड घेतो, मेथड 1, बरोबर आहे ना. आणि क्वेश्चन नंबर 2 जो असेल, सॉरी क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 सोडा, 8चं काही टेन्शन नाही एवढं. 5, 6 आणि 7 हे जे 3 क्वेश्चन आहे, हे 3 क्वेश्चन पुन्हा मेथडनं घ्यायचे, मला तुम्ही आज सांगायचं. ओके, तर बघा आता काय करायचं आपल्याला, फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट ax इक्वल टू बी. क्वेश्चन नंबर 4 बघा, पेज नंबर काय असेल 9, बरोबर आहे ना. तर बघा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन 3 तुम्हाला होमवर्क करायचं, मी सांगू कसा करायचा. क्वेश्चन नंबर 4 बघा, फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट, काय म्हटलंय म्हणजे फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट, काय म्हटलंय म्हणजे ax इक्वल टू b. आता बघा घेऊन काय आहे, ax इक्वल टू b, मागच्या वेळेस काय होतं ax इक्वल टू i. तर बघा इथं हे आहे, बघा a इक्वल टू a कोण असेल बघून घ्या, 1 to -1 3. ओके, and b इक्वल टू काय असेल बघा लक्षात आहे, 0, 1, 2, 3. ओके, तर बघा लक्षात आहे आपल्याला काय करायचं. तर आपण पहिल्यांदा एक काम करू, आपण जो पहिल्यांदा फर्स्ट मेथड, बरोबर आहे ना. आणि मला असं म्हणजे तुम्ही उद्या सांगा मला, मी हे प्रॉब्लेम फर्स्ट मेथडने शिकवतो, बरोबर आहे. जर व्हिडिओ जास्त लॉंग झाला तर मग मी सेकंड मेथडला पण शिकवून देईल, पण थोडंसं मला असं वाटतं की फर्स्ट मेथड पहिल्यांदा घेऊन घेऊ आपण. मग तुम्ही मला आज सांगितलं की मी उद्या कसं करतोस मग एक दिवस. ओके, तर बघा लक्षात आहे, तुम्ही मला ड्रॉबॅक दोघांचे सांगितले आणि फायदे पण दोघांचे सांगितले, तुम्ही बरोबर विचार सांगता. ओके, आता मला लक्षात आहे आपल्याला गिवन काय ax इक्वल टू b.
तर बघा हे जो आपला कोण आहे 1 2 -1 3 बरोबर आहे. जो बी आहे आपला तो पुन्हा बघूया 0 1 2 4 बरोबर आहे. तर बघा काय असेल ax b. आता बघा a कोण आहे सॉरी जाऊ द्या. सध्या पहिले आपण काय करू की फर्स्ट प्रकरण ओके फर्स्ट प्रकरण आपल्याला जायचं आहे. तर ax b आहे. तर बघा x च्या अगोदर कोण आहे a हे कोण आहे प्री फॅक्टर आहे. म्हणजे सरळ सरळ एक काम करायचं प्री मल्टिप्लाय बाय a इन्व्हर्स. कारण की या a ला i मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा लक्षात आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करावं लागेल. ax काय असेल बघा a इन्व्हर्स आहे. मग पहा a इन्व्हर्स इंटू a काय असेल i इंटू x काय असेल a इन्व्हर्स इंटू b. राईट तर लिहायचं आपल्याला a इन्व्हर्स इंटू b इक्वल टू काय असेल i. ओके i इंटू x बिकम्स x इक्वल टू काय असेल बघा a इन्व्हर्स इंटू b. ओके बरोबर लिहायचं आपल्याला काय असेल i इंटू x इक्वल टू काय असेल x. आता मला शोधायचं ते झालं आपल्याकडे इक्वेशन मध्ये. पुन्हा प्रॉब्लेम आहे इक्वेशन मध्ये काय बघा a इन्व्हर्स पहिले पाहिजे पहिलेच लिहिलं b नंतर b पाहिजे. ओके आता आपल्याला पाहिजे a इन्व्हर्स इंटू b या दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. इंटू म्हणजे काय मल्टिप्लिकेशन बरोबर ना. तर b बघा b तर पहिला आपल्याकडे तयार पण आपल्याला पाहिजे a इन्व्हर्स आपल्याकडे नाही. म्हणजे पहिल्यांदा आपला मेन एम असेल काय a इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचं बरोबर आहे. आता a इन्व्हर्स जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर बघा लक्षात आहे काय असेल a बरोबर आहे 1 2 -1 3 बरोबर आहे ना. मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगितली होती बरोबर आहे. -1 आहे मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगितली होती 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स लिहायची. ती ट्रिक वापरायची नाही. ती पहिले क्लिअर करून ठेवतो. काही लोक काय करतात मागच्या वर्षी बॅचेस सुद्धा मागच्या वर्षीच्या बॅचेस पर्यंत एक्सपिरियन्स आहे. तुमच्या बॅचेसच्या एक्सपिरियन्स याचा तो आज उद्या परवा येईल जेव्हा रजिस्टर चेक करायला येऊ आपण तेव्हा ठीक आहे. काही लोक शॉर्टकट मध्ये लिहून देतो जे मी ट्रिक सांगितली त्या ट्रिक बट डायगोनल एलिमेंट इंटरचेंज नॉन डायगोनल साइन चेंज 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a असं नाही. असं करायचं नाही. पूर्ण सॉल्व करावं लागेल करायला. तर बघा आपल्याला डिटर्मिनंट ऑफ a कडे जाऊ आपण. बघा डिटर्मिनंट ऑफ a काय करायचं तुम्हाला 1 2 -1 3 राईट 3 पहा दोन पैकी एक निगेटिव्ह काय करतो आपण 2 म्हणजे 5. आता डिटर्मिनंट ऑफ a म्हणजे काय असेल नॉट इक्वल टू 0. सो a इन्व्हर्स इज एक्सिस्ट. a इन्व्हर्स काय झालाय एक्सिस्ट. आता a इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर पहा लक्षात आहे पहिले आपण चेक करून घेतलं इन्व्हर्स निघतो की नाही निघत. इथे आपण काय करू हवेत बाण मारतो इन्व्हर्स काढतो बसून जातो. ओके तर बघा a इन्व्हर्स इज एक्झिस्ट. आता a इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे बघा डिटर्मिनंट ऑफ a काय असेल बघा 1 2 -1 3 जस्ट राइट हियर a11 a12 a21 आणि काय असेल बघा a2. नाउ नेक्स्ट ओके आता आपल्याला काय करायचं आहे कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहे. कोफॅक्टर्स ओके काय असेल बघूया कोफॅक्टर पहिल्यांदा a11 इक्वल टू काय असेल बघा a11 मी तुम्हाला सांगितले पॉझिटिव्ह का करायचं कंट्रोल टू इज इवन नंबर दॅट्स राइट हियर पॉझिटिव्ह. आता बघा हा वन ज्या दोन आहे त्या कॉलम मध्ये कॅन्सल करा तुम्ही शुद्ध राईट 3. नेक्स्ट पार्ट a12 म्हणजे कोण असेल -m12 माइनस साइन आहे हा माइनस साइन बघा ऑलरेडी आहे लिहिलेला आहे. हा 2 ज्या दोन आहे त्या कॉलम मध्ये कॅन्सल करा तुम्ही शुद्ध राईट माइनस रिटर्न्स प्लस माइनस माइनस काय होईल प्लस. ओके नेक्स्ट बघा a21 माइनस काय असेल m21 बरोबर हे बरोबर बघायचं. मागच्या आपण बरेच प्रॉब्लेम घेतले याच्यावर तुम्ही मला 10 प्रॉब्लेम होमवर्क म्हणून आणले एकाच दिवसात आहे ना अतिशय चांगले परत तुम्ही माइनस m21 जर सॉल्व करायचं असेल तर बघा लक्षात आहे कसं लिहायचं. हा असेल 1 2 हा -1 ज्या रो मध्ये आहे त्या कॉलम मध्ये कॅन्सल करा. हा असेल a22 काय असेल तर बघा m22 बरोबर ना. आता m22 जर असेल तर बघा लक्षात आहे काय म्हणजे m22 हा 3 ज्या रो मध्ये आहे त्या कॉलम मध्ये कॅन्सल करा आन्सर कॅन्सल करा. ओके मग आता बघा लक्षात आहे सगळे कोफॅक्टर तयार झाले. आता आपल्याला काय करायचं आहे बघा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर पुन्हा ती बनवा. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मीन्स ओके काय असेल बघा aij काय फॉर्म्युला आहे a11 a12 a21 a2 राइट बघा a11 चला बघा a11 ची व्हॅल्यू किती आहे 3 a12 ची व्हॅल्यू किती आहे 1 a21 किती आहे -2 a22 किती आहे 1. ओके हा झाला aij हा कोणता झाला aij बरोबर. तर बघा aij चे प्रोसेस 3 1 -2 1 बरोबर हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता आपल्याला काय करायचं आहे बघूया ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स इज बरोबर ना
काय असेल बघा ऍडजॉइंट ऑफ ए काय असेल तुम्ही लक्ष द्या इकडे ए आय जे काय असेल ट्रान्सपोज ओके चला बोला याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे म्हणजे रोचे आपल्याला कॉलम करायचे आहे v1 -2 सॉरी -2 हा जो आपला ऍडजॉइंट ऑफ ए आता आपल्याला काय करायचं आहे बघा लक्ष द्या इकडे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए इज बरोबर काय फॉर्म्युला आहे a इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ a इनटू काय असेल ऍडजॉइंट ऑफ बरोबर 1 अपॉन काय असेल बघा डिटरमिनंट ऑफ a इनटू कोण असेल ऍडजॉइंट ऑफ a ओके आता बघा आपल्याला ऍडजॉइंट तयार करायचा आहे ऍडजॉइंट जर तयार करायचा सॉरी ऍडजॉइंट आपण तयार केला इन्व्हर्स तयार करायचा आहे सो a इन्व्हर्स 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ a ची व्हॅल्यू आहे 5 so just add here 5 into adjoint of a काय असेल 3 minus 2 1 1 हा झाला आपला a इन्व्हर्स बरोबर आहे पण आपला आन्सर तर संपलेला नाहीये पहिले क्लिअर कारण की आपल्याला काय करायचं आहे बघा इक्वेशन नंबर 1 x a इन्व्हर्स b राइट म्हणजे आपल्याला a इन्व्हर्स फाइंड आउट केल्यानंतर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचा आहे b ने मल्टिप्लाय करायचं आहे तेव्हा आपल्याला मिळेल x आता हे प्रॉब्लेम तुम्ही आलो झाला ओके तर पहा पहिल्यांदा आपण काय करू समजून घ्या x पुन्हा b प्री मल्टिप्लाय बाय याला a इन्व्हर्स केलं तर आपण a पुन्हा b फॅक्टर आहे a इन्व्हर्स * a डिव्हिजन i into x काय असेल x आणि या साइडला आपण a इन्व्हर्स मल्टिप्लाय केला आपण a इन्व्हर्स b आता बघा आपण x पुन्हा a इन्व्हर्स b तर b आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे पण a इन्व्हर्स आपल्याकडे तयार नाही a आपल्याकडे तयार आहे तर a वरून पहिले a इन्व्हर्स फाइंड आउट केला आपण बाय युजिंग ऍडजॉइंट कोणती मेथड बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड बरोबर आहे ना डायरेक्ट इन्व्हर्स लिहायचं नाही जसं ऍडजॉइंट मेथड आपण सॉल्व्ह करतो तसंच त्याला पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे आता बघून घ्या लक्षात द्या a इन्व्हर्स तयार झाला आपल्याकडे आता आपल्याला इक्वेशन नंबर 1 वरून बरोबर काय करावं लागेल बघा इक्वेशन नंबर 1 ला यूज करून आपल्याला फाइंड आउट करावं लागेल x काय फाइंड आउट करावं लागेल x ओके तर बघा x ला आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कसा फाइंड आउट करायचा बघून घ्या याला तुम्ही लिहून घ्यायचा बोलला ना मी इकडला पार्ट लिहून टाकतो तर मी तो a इन्व्हर्स काढतो ओके तुम्ही काय करायचं हा जो पार्ट आहे हा पार्ट या इक्वेशनच्या खाली लिहायचा बरोबर ना तर बघा 1 implies म्हणजे काय इक्वेशन नंबर 1 वरून बरोबर काय फॉर्म्युला आहे x a इन्व्हर्स b तर बघा x a इन्व्हर्स बघा a इन्व्हर्स किती आहे 1/5 याला बाजूला जाऊ दे बरोबर बघा आतमध्ये बघा फॉर्म्युला 3 -2 1 1 ओके इनटू पुन्हा जे त्याला पहिले म्हटलं a इन्व्हर्स म्हटलं तर पहिले a इन्व्हर्स या b पहिले म्हटलं तर b लिहिलं असतं आपण पण आता b नंतर म्हटलेलं आहे म्हणून काय करायचं बघा लक्षात आहे जो b आहे तो याच्यात द्यायचा बघा जो b आहे तो याच्यात द्यायचा b कोण आहे बघा बघा b कोण आहे 0 1 2 4 जस्ट राइट 0 1 2 आता काय करायचं बघा हा 1/5 चा स्केलर मल्टिप्लाय म्हणजे कॉन्स्टंट आहे त्याला बदलतो त्याला आतमध्ये जायचं नाही आणि पण मगजमारी करायची नाही मी पहिले समजलो काय की हा 1/5 कॉन्स्टंट आहे किंवा हा स्केलर मल्टिपल आहे त्याला बाजूलाच ठेवा याला आतमध्ये घेऊ नका याला जर तुम्ही आतमध्ये घेतलं या मॅट्रिक्सच्या आतमध्ये समजून घ्यायचं आणि सत्यानाश केला पुरा बरोबर आहे म्हणून त्याला सत्यानाश केल्यापेक्षा त्याने खेळाच्या बाहेर ठेवा बरोबर आहे तू बाहेरच राह नंतर जेव्हा काम होईल तेव्हा तुम्ही बोलवा बरोबर आहे तर तो व्हीआयपी पर्सन आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवा बरोबर आहे त्याला कॉमन मॅन जाणू नका ठीक आहे ना तर पहा लक्ष द्या इकडे तर काय करायचं बघून घ्या त्याला सुद्धा तसंच ठेवा 1/5 ला या दोघांचं करायचं स्केलर या दोन मॅट्रिक्सचं करायचं मल्टिप्लिकेशन काय करायचं आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आता या दोन मॅट्रिक्सचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर पहा लक्ष द्यायचंय आपण असं मल्टिप्लिकेशन 11वीला बघितलं बरं तुम्ही 11वी रजिस्टर तुम्हाला सांगितलं होतं वाचून घेऊन दिलं बरोबर ना तर काय करू आपण मल्टिप्लिकेशन मध्ये फर्स्ट रो इकडला फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लाय करायचे 3 * 0 is 0 -2 * 2 is -1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम संपला आता फर्स्ट रो या सेकंड कॉलम मध्ये जायचं पहा फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये घ्यायचं बघा 3 * 1 3 -2 * 2 -2 पहा -2 * 2 किती असेल -8 फर्स्ट रो सेकंड कॉलम संपला आता फर्स्ट रो दोन्ही कॉलमला आपण मल्टिप्लाय केला फर्स्ट सेकंड कॉलमला सॉरी फर्स्ट रो सोडून द्या आता सेकंड रो कडे बरोबर पुन्हा सेकंड रो काय करायचं दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचं सेकंड रो फर्स्ट कॉलम पहा करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 * 0 0 1 * 2 2
नेक्स्ट आता बघूया सेकंड रो फर्स्ट कॉलम संपलेला आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम संपलेला आहे. तर सेकंड रो आता सेकंड कॉलम कडे चला. करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 into 1 1 into 4. जस्ट राइट हियर 1/5 1/5 ला बाजूला असणार 0 minus 4 minus 4 3 minus 8 minus 5. ओके 0 plus 2 2 1 plus 4 5. हा कोण काय झाला आपला x. हा कोण काय झाला आपला x. आता तुम्हाला मी सांगतो बाय बाय आपण इकडून जाऊ काय तुम्हाला न्यायचं असेल तर न्या नसेल न्यायचं नको नाही बाहेर काढून काय अर्थ नाही राईट. तर हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 1/5 ला बाहेर ठेवायचं 1/5 ला हात लावायचा नाही. ओके तर बघा लक्ष द्यायचं. हे पण एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असेल की आपण मेथड 1 घेतलेला आहे. तुम्ही मला बरोबर सांगायचं होतं त्याला की मेथड 1 घ्यायची की मेथड 2 घ्यायची बरोबर आहे ना. त्यानंतरच मी डिसाईड करेल की काय एक्शन असेल. ओके तर बघा जनरली काय आपल्या मेथड 1 जी आहे थोडी मोठी प्रॉब्लेम्स असतात ऍक्च्युअली. मी पहिले सांगतो मेथड 1 म्हणजे थोडी मोठी आहे. ओके आता हे तर प्रॉब्लेम आपण मेथड 2 न घेतलं असतं तर प्रॉब्लेम मला लवकर आला असतं. कसं तर ते पहा तुम्ही. आता मी मेथड 2 न पण घेऊन घेतोय. ओके तर पहा लक्ष द्या इकडे म्हणजे तो शॉर्ट असतो. ओके तर मेथड 2 मध्ये पहा मी ऑर मध्ये लिहून देतो. बघा त्याला मी ऑर मध्ये सोल्युशन देतो. तुम्ही पण लिहून घ्यायचं. कसं आहे पहिलं प्रॉब्लेम आहे समजून घेऊन तुम्हाला काय करायचं तो तुमचं आपण त्यानंतर एकाच मेथड नाही पुढचे प्रॉब्लेम आपल्याला एकाच मेथड नाही घ्यायचे आहे. काय प्रॉब्लेम नाही. ओके तर बघा x इक्वल टू काय b बघा a कोण आहे 1 2 minus 1 आहे x बघा b कोण आहे 0 1 2. या लक्षात ठेवा तुम्ही x इक्वल टू कोण आहे 1/5 minus 4 minus 5 2 5. ओके याचे आन्सर समजून घ्या. लक्ष द्या इकडे असं आपल्याला लिहायचं. थोडंसं एक कुठली रूप करू. आता बघा पुन्हा बघा आपल्याला काय बघायला पाहिजे लक्ष द्या इकडे या हा जो मॅट्रिक्स आहे याला कन्वर्ट करायला लागेल आहे याला पुढे कन्वर्ट करायला लागेल आपल्याला आहे. ओके आता याला जर आपल्याला आय मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहा लक्ष द्या इकडे पुन्हा पहा हा जो मॅट्रिक्स आहे हा प्री फॅक्टर आहे आणि प्री फॅक्टर जर असेल तर तुम्हाला पहिल्यांदा बोललेलं आहे प्री फॅक्टर फक्त कोणते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय होतात रो म्हणजे पुन्हा आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे आणि या ए ला आपल्याला कन्वर्ट करायचं आपल्याला आय मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा हा तो ऑलरेडी 1 आहे या -1 ला झिरो करायचा आहे. काय करायचं आपल्याला r2 चेंजेस 2. आता हा -1 आहे हा +1 आहे म्हणजे दोघांची काय करायचं आपल्याला ऍडिशन r2 प्लस काय असेल r1. सेम ऑपरेशन आपल्याला इकडे परफॉर्म करायचं. इकडे i ने लिहायचं इकडे b लिहायचं. b कोण सांगितलं मागच्या प्रॉब्लेम मध्ये i सांगितलं होतं आपण लिहिला स्वतःहून a b बघा 0 1 2 4 आहे. आता बघा r2 चेंजेस 2 कोण चेंज होणार आहे r2 r1 ऍड करून टाका 1 2 काय असेल x इकडे कोण असेल बघून घ्या 0 आणि 1. ओके बघा r2 प्लस r1 म्हणजे -1 प्लस 1 3 प्लस 2 किती असेल 5. सेम ऑपरेशन 2 प्लस 0 2 4 प्लस 1 5. ओके चला आता बघा इथं आपल्याला 1 पाहिजे भेटला इथं 0 पाहिजे भेटला या 5 च्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे 1. तर चला बोला अशा केसमध्ये आपण ऑपरेशन काय परफॉर्म करतो कारण की पाहून घ्या इथं आपल्याला दुसरे ऍडजस्टमेंटच नाहीये. सरळ सरळ ब्रह्मास्त्र यूज करायचं. काय ब्रह्मास्त्र आहे तर याला काय करायचं चला बोला डिवाइडेड बाय 5. काय करायचं डिवाइडेड बाय 5 r2 चेंजेस टू r2 डिवाइडेड बाय या r2 ला 5 ने डिवाइड करा म्हणजे पहा लक्ष द्या इकडे r1 याने लिहावं लागेल. r1 कोण आहे बघा 1 2 हा असेल x आणि इकडे बघा कोण असेल 0 ज्याला 5 ने डिवाइड करा 0 ला कशाने डिवाइड करा 0 5 डिवाइडेड बाय 5 किती असेल 1. इथे बघा 2 डिवाइडेड बाय किती असेल 5 तर मी 5 ने आपल्याला डिवाइड करू 5 डिवाइडेड बाय 5 असेल 1. ओके नाउ तर आपण आता आपल्याला काय करायचं आहे या 2 ला 0 करायचं पहा आता क्लियर झालाय. इथे आपल्याला 1 भेटला या 2 ला 0 करायचा म्हणजे आपल्याला r1 चेंज करायचा आहे. r1 चेंजेस टू r1 मायनस या 1 ला मल्टिप्लाय करायला लागेल 2 न म्हणजे स्क्वेअर 2 - 2 काय होईल दॅट इज ट्वाइस r2. आता डायरेक्ट लिहायचं 1 0 0 1 x जे पहा कोण चेंज होणार आहे r1 तर r2 ला ऍड करूया 2/5 1. आता काय करायचं तुम्हाला r1 वर ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल
बघा R1 किती आहे 0 -2 किती आहे बघा R2 2/5 म्हणजेच पहा -2 into मायनस किती असेल 4 आहे जस्ट राईट -4/5 सिंपली लिहायचं ओके नेक्स्ट पुढे बघा इकडे बघा 1 आहे 1 -2 R2 किती आहे 1 becomes -1 just simply write minus बरोबर बघा हा कोणता झाला I into x आता इथे बघा 1/5 आहे इथे 1/5 आहे तुम्ही कॉमन काढला तरी चालेल नाही काढला तरी चालेल पण सवय करून घ्या कॉमन काढायची बघा 1/5 आहे 1/5 आहे 1/5 कॉमन करून घ्या आता बघा इथून 1/5 कॉमन निघाला तुमचं काही -4 इथे बघा आयच नाही तरी जबरदस्तीने कॉमन करून टाका बरं आहे ना मग आयच नाही जबरदस्तीने कॉमन करून टाका त्याला बॅलन्स करावं लागेल तर याला काय करतो आपण 5 ने मल्टिप्लाय करतो 5 into -1 -4 इथं बघा ऑलरेडी आहे बाहेर काढून घ्या 2 शिल्लक राहील पुन्हा इथं बघा आयच नाही तरी काढून घेतला 5 ने मल्टिप्लाय करा 5 into 1 बरं आहे ना आता बघा I into x बरं आहे I into x तुम्ही सिर्फ लक्ष द्यायचं that is I into x काय होईल बघा x equal to 1/5 काय असेल -4 -5 आणि किती असेल 2 ओके हा तयार झाला आपला x हा काय तयार झाला आपला x राईट फक्त आपण आन्सर चेक करून घ्या जे मागच्या वेळेस आपण तो तीन होता ओके तुमच्याकडे आहे 1/5 -4 -5 2/5 तू आज तू आणि 5 मी पण लिहून दिला मी पण लिहून दिलं होतं बघा जर याची दुसरी नाही बरं आहे आता ही मागची शॉर्ट आहे लगेच आपला आन्सर लिहून बरं आहे तर तुम्ही मेथड 1 न जायचं की मेथड 2 न जायचं हे मला सांगायचं आहे ओके तुम्ही याला सगळं लिहून घ्या बरोबर ही मेथड पण लिहून घ्यायचं हे प्रॉब्लेम पण लिहून घ्यायचं कारण की आपल्याला आले पाहिजे तुम्ही बरं आहे मी ते यावर माणूस आहे की आपल्याला आलं पाहिजे ओके तर बाळ लक्ष द्या मला आपल्याला सांगायचं तुम्ही मी तेवढे प्रॉब्लेम लिहून ओके तर बाळ लक्ष द्या आता काय करायचं तुम्ही घरी आज होमवर्क करायचा तुम्हाला पहा समजून घ्या हे असेल तुमच्यासाठी होमवर्क आता होमवर्क कसं करायचं तुम्हाला समजून घ्या ओके तुम्ही काय करायचं पहा पेज नंबर 9 तुमचं पेज आहे पेज नंबर 9 तुम्ही असे करा पेज नंबर 9 आणि क्वेश्चन कोणता आहे पहा क्वेश्चन कोणता आहे तर याला तुम्हाला रोज सॉल्व्ह करून आणायचं आहे तर कसं सॉल्व्ह करायचं पहा बरं आहे प्रॉब्लेम थोडं लॉंग आहे पेपर मध्ये यायचे चान्सेस काहीच नाही आहे क्लिअरली सांगतो बरं आहे पेपर मध्ये यायचे चान्सेस काहीच नाही आहे ओके कारण की एवढं मोठं जर प्रॉब्लेम येत असेल तर थोडं ते कमी म्हणजे विषय नाही येतो ओके कारण की या प्रॉब्लेमला कमीत कमी 20 25 30 मिनिटं लागतील बरं आहे पण हे प्रॉब्लेम तुम्ही घरी करू शकता कसं पहा तर बघा ए आणि बी आहे कारण की ऑलरेडी प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे ओके पहा प्रॉब्लेमचं काय म्हणणार इफ ए इक्वल टू 2 3 1 2 ठीक आहे बी इक्वल 1 0 0 1 आहे सॉरी 1 0 3 1 ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे पहा समजून घ्या समजून घ्या आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे फाइंड एबी एबी म्हणजे काय ए टू बी ओके त्यानंतर काय म्हटलंय बघा लक्षात आहे अँड एबी इन्व्हर्स म्हणजे हा जो मॅट्रिक्स फॉर्म होईल एबी याचा इन्व्हर्स फाइंड आउट करा तुमच्याकडे मेथड्स आहेत कोणत्या मेथडने फाइंड आउट करा नो डाउट नेक्स्ट काय करून घ्या व्हेरीफाईड आहे बघा व्हेरीफाईड ॲट काय म्हटलं बघा लक्षात आहे एबी इन्व्हर्स इक्वल टू बरोबर बी इन्व्हर्स इनटू ए इन्व्हर्स म्हणजे पाहत बघा प्रॉब्लेम मध्ये काय काय करायचं ऍक्च्युअली करायला आन्सर आहे ते कसं द्यायचं सगळ्यात पहिले आहे तुम्हाला फाइंड एबी तर ए इनटू बी तुम्हाला फाइंड करायचा कसा पहा ए कोणसेल बघून घ्या 2 3 1 2 आहे बी कोण आहे पहा 1 0 3 1 या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन करून टाका विषय संपून जातो ओके यावरून तुम्हाला एबी भेटून जाईल त्याला काही स्टेप नंतर एबी तुम्हाला भेटून जाईल एबी एक सिंगल मॅट्रिक्स असेल दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे पहा या एबीचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा काय फाइंड आउट करायचा आहे एबीचा इन्व्हर्स हा जो एक नवीन मॅट्रिक्स तुमच्याकडे फॉर्म होईल एबी बरोबर आहे ना तर याचाच या एबी फाइंड आउट केल्यानंतर काय करावं लागेल फाइंड एबी इन्व्हर्स या एबीचा इन्व्हर्स हा जो मॅट्रिक्स फॉर्म होईल ना याचा इन्व्हर्स मेथड तुमच्याकडे आहे तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे 3 मेथड तयार झाल्या कशाच्या
इन्व्हर्सच्या एक ऍडजॉइंट मेथड, दुसरी एलिमेंटरी रो, तिसरी कोणती एलिमेंटरी कॉलम. तुम्ही कोणती मेथड फाइंड आउट करा, सरळ सरळ ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे पहा, आपण हे दोन्ही तयार करून टाकले AB इन्व्हर्स. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय दॅट AB इन्व्हर्स इक्वल टू B इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स. AB इन्व्हर्स आपल्याला भेटलेला आहे पहिलेच, आपण काढलेला असेल. आता B इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा काय करायचं, B इन्व्हर्स आणि A इन्व्हर्स हे पण फाइंड आउट करायचं. म्हणजे पहा फाइंड B इन्व्हर्स, त्याच्यानंतर काय करायचं, फाइंड A इन्व्हर्स. हे आपल्याला इथे दिलेलं आहे. पुन्हा बाय ऍट्रिब्यूट आपण फाइंड आउट करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, LHS साइड घ्यायची. LHS साइड व्हेरीफाय दॅट म्हणजे LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करायचा आहे. हा असेल तुमचा AB इन्व्हर्स जो तुम्ही पहिले तयार केलेला आहे, आणि RHS घ्यायचं याला याचा कोण काय लक्षात आहे, इक्वेशन नंबर 1 जे काही याचं आन्सर असेल त्याला द्यायचं इक्वेशन 1. ओके, आता काय करायचं, RHS कन्सिडर करा. RHS पुन्हा घेऊन घ्या B इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स. तर B इन्व्हर्स तुम्ही काढलेला असेल एक मॅट्रिक्स, बरोबर, तो काय असेल, आणि A इन्व्हर्स तुम्ही तयार केलेला असेल, बरोबर. आता होऊ शकते मे बी पॉसिबल की B इन्व्हर्स मध्ये एखादा कॉन्स्टंट आला असेल बाहेर 1 बाय वगैरे येते ना, इथं बघून घ्या. आणि A इन्व्हर्स मध्ये 1 बाय जर आला असेल, समजून घ्या, मी सांगून देतो तुम्हाला. समजा इथं 1 बाय 2 आहे आणि इथं 1 बाय 3 आला. B इन्व्हर्स मध्ये 1 बाय 2 आहे, A इन्व्हर्स मध्ये 1 बाय 3. या दोघांना सेपरेट मल्टिप्लाय करायचं 1 बाय 6. या दोघांचं मल्टिप्लिकेशन सेपरेट करायचं आणि या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय करून टाकायचं, सेपरेट. ही ॲज ए तुम्हाला समजायसाठी म्हणून मी या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. या व्हॅल्यू घेतली नाही घेतली मला माहित नाही. ओके, सांगून काय 4 मायनस 3 आता 1 येऊन जाईल, त्याचा विषय नाही, सॉरी त्याचा विषय नाही, हा 1 येईल, हा येईल 1, दोन्ही 1 येईल, बरं आहे, ते येतच नाही. समजा आले, समजा असे 1 बाय 2 या दोघांचं सेपरेट मल्टिप्लिकेशन करायचं आणि या दोन ब्रॅकेटचं म्हणजे या दोन मॅट्रिक्सचं सेपरेट मल्टिप्लिकेशन करायचं, याचे आन्सर काढायचा. हा झाला इक्वेशन नंबर 2. आणि या दोन्ही व्हॅल्यूज काय सेम येतील, म्हणजे काय करावं तुम्हाला पण फ्रॉम 1 and 2 दॅट इज काय असे पहा, LHS इक्वल टू काय झालं तुम्हाला RHS म्हणजेच पाहतच नाही काय प्रूव्ह तुमचं AB इन्व्हर्स इक्वल टू काय म्हणजे बघा B इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स. तर काय करता प्रॉब्लेम लागेल कमी तुम्ही अर्धा ते 2 तास. ओके, पहिले AB तयार करायचा, त्याचा इन्व्हर्स तयार करायचा, त्यानंतर B चा इन्व्हर्स घ्यायचा, A चा इन्व्हर्स घ्यायचा, मग LHS कोणत्या AB इन्व्हर्स आहे व्हेरीफाय करायचा, सॉरी व्हेरीफाय करायचा तो तुम्ही पहिलेच तयार केला. मग काय करायचं, RHS B इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स, म्हणून याचे इन्व्हर्स तयार केलेला आहे, याचा इन्व्हर्स तयार केला आहे, दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन सरळ करायचं, म्हणजे कॉम्पोनंट घेऊन टाकायचं LHS इक्वल टू RHS तुम्ही सेम यायला पाहिजे. ओके, तर हे पण तुम्हाला सॉल्व्ह करून आहे करून, बरं आहे ना. तर बाकी आपण तर तुम्ही तेवढं सांगा मला त्या मेथडचं कोणती मेथड घ्यायचं आहे, कारण की 3 प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला क्वेश्चनला काय आहे बरोबर आहे 5, 6 आणि 7 सॉरी 5, 6 आणि 7. ओके, ते 8 सध्या नाही घेऊ आपण, ते आपलं एकदम एंडिंगला घेऊ. ओके, तर 5, 6 आणि 7 हे 3 प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे जर 3 प्रॉब्लेम आपल्याला जर घ्यायचे असेल बरं आहे, ते आपल्याला उद्याला घ्यायचे आहेत. तर मेथड तुम्ही पहिले फिक्स करून सांगितलं मला, त्याच्यानुसार आपण जाऊ. ओके, तुम्हाला की सर मेथड बनवून जातो, मेथड बनवून जाऊ, तुम्हाला मेथड टू जातो, मेथड टू जातो. ओके, आता आपल्याला पाहायचं म्हणून घ्या, लक्षात आहे म्हणजे उद्याला समजून घ्या. चॅप्टर हा अर्ध्यापेक्षा जास्त अर्धा समजून जाईल, राहिलेला जो पार्ट आहे आपण 2 पेजचा चॅप्टर बाकी आहे. ओके, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त समजलेला असतो. ओके, आता नाही आहे बघा, आता कसं आहे एक प्रॉब्लेम 10 प्रॉब्लेम चालते असतात, बरं आहे, अशातलं काम आहे. ओके, तर बघा आता जास्तीत जास्त 5-6 दिवसाचा खेळ आहे 8-10 दिवसाचा, ठीक आहे ना. तर बाकी आपण उद्याला